आरंभची खरी खरी लढाई होती ती अस्तित्वाचीच. ज्या गोष्टीसाठी आपण काम करणार आहोत ती गोष्टच लोकांना माहिती नाही. ऑटिझमचा ए पण लोकांना माहिती नव्हतं. तिथून खरी आमची लढाई सुरू होती. कुणासाठी काम करताय? ऑटिझमवर. मग ऑटिझम म्हणजे काय? मग ही मुलं काय असतात? ही मुलं वेडी असतात का? इथपासून प्रश्न सुरू व्हायचा. असं नाहीये की मुलं ऑटिझम आहे, मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याचं पुढे काहीच होऊ शकत नाही. 100 मुलांमध्ये आता 4 मुलं ऑटिझमची आढळत आहेत. इतकं हे प्रमाण वाढलंय आणि त्यातही मुलांचं प्रमाण खूप आहे आणि मुलींचं प्रमाण तुलनेत कमी आहे. पण मुलींचं प्रमाण जरी कमी असलं तरी मुलींची ऑटिझमची जी लेवल आहे ती खूप जास्त असते. अजूनही आपल्याकडे नॉर्मल शाळांमध्ये, सर्वसाधारण शाळांमध्ये ऑटिझमची मुलं घेतल्या जात नाहीत. ह्यांच्यामध्ये जो कम्युनिकेशन गॅप पडतो, सोशलायझेशनचा गॅप पडतो, म्हणजे आपल्यासोबत जे सोशल व्हायला पाहिजेत, ह्यामुळं ही मुलं बऱ्यापैकी मागे राहतात. त्यांना उत्तम रीतीने जर त्यांना थेरपीज दिली, एज्युकेशन दिलं, त्यांना प्रेम दिलं, सगळ्यात महत्वाचं त्यांची काळजी घेतली तर ते उत्तम रीतीने नॉर्मल मूल सुद्धा ADHD असलेलं म्हणजे अतिचंचल असलेलं आणि ऑटिझमचं मूल याच्यामध्ये खूप थीन लाईन असते, तर ती सुद्धा अजून तज्ञांना ओळखता येत नाही. आपल्या घरामध्ये लेकरू जन्माला येतं आणि माणूस अत्यंत सुखावतो. त्याच्या बाललीलांमध्ये आपण सगळेजण हरपून जातो, सगळ्या गोष्टी करतो. आणि एक दिवस सडनली आपल्याला असं कळतं की ते बाळ स्वमग्न आहे, ऑटिस्टिक आहे. नुकताच स्वमग्न दिन पार पडलेला आहे. घरावर दुःखाची कुऱ्हाड कोसळल्यासारखं होऊन जातं, आई वडील सैरभैर होऊन जातात. जगामध्ये हे सगळीकडे कॉमनली होतं. ज्यांच्या घरात ऑटिस्टिक लेकरं जन्माला येतात ती स्वमग्न. एखादीच आई अशी असते की जी त्याच्यातनं उठून उभी राहते आणि माझ्या लेकराला मला शिकवायचं तर आहेच, मोठं करायचं आहे, त्याचं संगोपन छान करायचं आहे, पण हे करता करता समाजामधल्या बाकीच्या ऑटिस्टिक मुलांकडे कोण लक्ष देईल म्हणून ती एक पाऊल पुढे टाकते आणि एका गोष्टीचा आरंभ होतो. ए टास्क प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये अनेक ऑटिस्टिक मुलांची आई झालेली अंबिका टाकळकर आज माझ्यासोबत आहे. हाय, नमस्कार. सुरुवात करतानाच मला हे करायची आहे की श्रीच्या जन्माची काय कथा होती आणि तुझ्यावर आणि बाळासाहेबांवरची काय परिस्थिती ओलांडली होती. श्रीहरी माझा पहिला मुलगा, घरामधला पहिला नातू, माहेरी पण आणि सासरी पण. आम्ही दोघे जण मोठे असल्यामुळं त्यामुळं अतिशय आनंद होता ह्या सगळ्या गोष्टींचा. श्रीहरी जन्माला आला तोच मुळात प्रीमॅच्युअर्ड. ओके. तो 21 दिवस आधी जन्माला आला. पण जन्माला आल्यानंतर त्या नॉर्मल डिलिव्हरी होती. मुलाला बाळाला आईजवळ दिलेलं होतं, बाळ रडलं होतं. सगळ्या गोष्टी असं काही फार त्याच्यामध्ये वेगळं पण असं काही नव्हतं. फक्त थोडं वजन कमी होतं. पण त्यालाही NICU मध्ये ठेवलेलं नव्हतं. त्याच्यामुळे असंच कुठेच काही वाटलेलं नाही. आणि जिकडे तिकडे मी जसं म्हणाले तसं आनंद होता. पहिला नातवंड आहे घरातलं, नातू झाला हेही आपल्याकडे अजूनही आहेच. आणि फुलं वाहनं म्हणजे मलाही आजी होती आणि बाळासाहेबांनाही आजी पणजी, मग पणजीला फुलं वाहनं, असं ते छान काहीतरी चालू होतं सगळंच. मातृत्वाचाही आनंद असतोच या सगळ्या याच्यामध्ये. आणि साधारणतः तो एक 10 महिने 11व्या महिन्यामध्ये आमच्या लक्षात यायला लागले की याचं काहीतरी थोड्याशा डिले आहेत गोष्टी, उशिरा आहेत. किंवा अजूनही तो आपल्याला बघून पूर्णपणे हसत नाही किंवा सोशल स्माइल देत नाही. उभं टाकायला पाहिजे आतापर्यंत किंवा बॅबलिंग करायला पाहिजे तर ते बोलत नाही. मग आम्ही त्याला घेऊन, तुला माहितीच आहे की बाळासाहेब जे होते ते इंडियन नेव्हीमध्ये होते आणि इंडियन नेव्हीचं खूप मोठं हॉस्पिटल आहे याला मुंबईला, कुलाब्याला, अश्विनी हॉस्पिटल म्हणून. आम्ही जेव्हा त्याला घेऊन गेलो, मग त्याच्या टेस्ट झाल्या, ही टेस्ट ती टेस्ट सगळं हे करणं त्याच्यामध्ये. नंतर जेव्हा डॉक्टरांकडे गेलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की बाळाला ऑटिझम आहे. 12 महिन्याच्या साधारणतः 1 वर्षाचं बाळ होतं आमचं श्रीहरी आणि आम्हाला तेव्हा कळालं की त्याला ऑटिझम आहे. खरं तर ऑटिझम हा शब्दच कधी ऐकलेला नव्हता आयुष्यामध्ये. कारण शिक्षणानंतर आपण करिअर करायचं असतं, लग्न,
साधारणतः ही वयाची टप्पे असतात प्रत्येकाच्या आयुष्यातले आणि तसं आपण पार पाडत जात असतो आणि मग इथे कुठेतरी खूप मोठा ब्रेक लागला म्हणू किंवा काय करायचं हेच खरं तर समजलं नाही. आणि तिथून सुरुवात झाली ऑटिझमची, ऑटिझमच्या लढण्याची किंवा त्या शब्दाची किंवा त्याच्या ॲक्सेप्टन्सची. बेसिकली ऑटिझमचा अर्थ काय? ऑटिझमला ना मराठीत स्वमग्नता म्हणतात. स्वमग्नता ह्या शब्दाचा अर्थच मुळी जो आहे की स्वतःमध्ये मग्न असणं. तसंच ऑटिझम हा शब्द सुद्धा ग्रीक याच्यातून आलेला आहे. ऑटी म्हणजे स्वतःमध्ये मग्न असणं ह्या सगळं. म्हणजे ही मुलं मुळातच स्वतःमध्ये मग्न असतात. त्यांना बाहेरच्या जगाशी कुठलंही देणं घेणं नसतं. त्यांच्या ऍक्टिव्हिटीज, त्यांच्या आजूबाजूला काय चालू आहे, त्यांच्या परिस्थिती काय आहे याच्याशी कुठलंही देणं घेणं नसतं या सगळ्या बाबतीमध्ये. आणि मग ह्यांच्यामध्ये जो कम्युनिकेशन गॅप पडतो, सोशलायझेशनचा गॅप पडतो, म्हणजे आपल्यासोबत जे सोशल व्हायला पाहिजेत, ह्यामुळं ही मुलं बऱ्यापैकी मागे राहतात. हा मुळात ऑटिझमचा अर्थ आहे किंवा संमग्नतेचा अर्थ आहे. बेसिकली मला ना आता तू विस्कटून समजावून सांग. मतिमंदत्व किंवा गतिमंदत्व हा एक प्रकार आहे. त्याला आपल्याकडे नॉर्मली हे लेकरू भोळसर आहे असं म्हणून सोडून देतात. स्वमग्नता आणि त्याच्या पुढे आणखीन काही. सो याच्यामध्ये बेसिकली फरक काय आहे? जसं आपण म्हणतो की सर्वसाधारण मूल हम्म. जे आहे की जे व्यवस्थितरित्या त्याची डेव्हलपमेंट चांगली असते. आपण जसे घडत गेलो तसं घडत गेलेलं असतं. त्याचा IQ लेवल साधारणतः 100च्या पुढचा असतो. आणि दुसरं एक येते की कॅटेगरी ज्याला आपण डिसॅबिलिटी म्हणतो. अपंगत्व आलेलं ह्या सगळ्या गोष्टींचं. तर अपंगत्वाचे 21 प्रकार आहेत तसे. बरं, पण ओके. आपण त्याच्यातले हे 2-3 प्रकार बघू की ज्याच्यामध्ये बऱ्याचदा सगळ्यांचा गोंधळ होतो की हो. स्वमग्नता म्हणजे काय किंवा गतिमंदत्व म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी किंवा स्लो लर्नर मुलं किंवा लर्निंग डिसॅबिलिटी मुलं जी आहेत ते. तर स्वमग्नता म्हणजे मी जसं आता तुला मुळात सांगितलं की ती मुलं स्वतःमध्ये मग्न असतात. गतिमंद मुलांचा IQ लेवल खूप कमी असतो. ऑटिझम मुलांचा IQ लेवल बऱ्यापैकी बॉर्डर लाईन मध्ये असतो आणि चांगल्या प्रकाराने ते खरं तर विचार करण्याची क्षमता त्यांची खूप उत्तम असते. त्यांच्यातले कलागुण उत्तम असतात. गतिमंद मुलांचा साधारणतः 70च्या खाली जो IQ असतो किंवा 60च्या खाली IQ असतो त्यांना गतिमंद म्हटलं जातं. आणि मग ह्या मुलं फक्त ट्रेनेबल असतात. त्यांना आपण जेवढं ट्रेन करू तेवढंच ते ट्रेन होतात ह्या पद्धतीने. कुठेतरी येऊन त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती थांबते गतिमंद मुलांची. ऑटिझम मुलांचं तसं नाहीये. ह्यांचा IQ लेवल बॉर्डर लाईनचा असतो. उत्तम प्रकारे यांच्यामध्ये स्किल्स असतात. पण जसं मी थोडक्यात नेहमी उदाहरण सांगते की कम्प्युटरचं जर उदाहरण घेतलं आपण की इनपुट सगळं मिळतंय, प्रोसेसिंग होतीये, ओके, पण आउटपुटच देता येत नाहीये. ओके. तो ऐकतोय, तो आजूबाजूला बघतोय, तो सगळं ग्रास्पिंग करतोय, तो त्याच्यावरती प्रोसेस करतोय, त्याला कळतंय सगळं. पण कशा पद्धतीने मला समोरच्याला व्यक्त उत्तर व्हायचंय. द्यायचे, व्यक्त व्हायचे, एक्सप्रेस करायचे, तर हेच कळत नाही. आणि मग हा जो गॅप आहे हा बऱ्याचदा स्वमग्न मुलांमध्ये आढळून येतो. ही मुलं जेव्हा लहान असतात तोपर्यंत तर काहीही म्हणजे घरातली मंडळी पण त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नसतो. ही लेकरं जशी जशी मोठी होत जातात तसे तसे त्यांचे प्रॉब्लेम्स आणखीन वेगळे होत असतील. हे प्रमाण मुलींमध्ये पण आहे, मुलांमध्ये पण आहे. ऑटिस्टिक मुलंही असतात, मुलीही असतात. अशा वेळी काय करावं लागतं बिंग अ पॅरेंट? मुलं खरं तर प्रत्येक मूल जन्मल्यानंतर आणि जेव्हा ते कळतं की ऑटिझम आहे त्याला, तर त्याच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. हो, हो. अगदी प्रत्येक. लहान असताना खूप वेगळे प्रॉब्लेम्स असतात. लहान असताना मूल खूप हायपर असतं. थोडक्यात कॅरेक्टरिस्टिक्स ऑटिझमचे म्हणजे मी मुळात सांगते आणि तिथून आपण पुढे जाऊयात की मूल हायपर असणं, एका जागी न बसणं, आय कॉन्टॅक्ट न देणं किंवा सेन्सरी इश्यूजला खूपच सेन्सरी इश्यूज असणं, म्हणजे टोकाची भीती असणं किंवा नसणं ज्या म्हणतो आपण की साधी कुक्करची शिट्टी जरी झाली तरी तो कानावर हात ठेवतो किंवा मोठ्याने आवाज लावला तरी त्याला त्रास होतो. किंवा अननोन व्यक्तींनी जवळ घेतलं तरी त्याला ते नकोसं वाटतं. नवीन आणलेला कपडा घालायला तो नाही म्हणतो कारण त्याला ते टोचतं. अशा पद्धतीचे अनेक प्रॉब्लेम्स असतात लहान असतानाही. पण तू जसं आत्ता मला विचारलंस की पालक म्हणून वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती यांना हे फेस करावं लागतं. तर आमच्याकडे मी जेव्हा जेव्हा पालकांना सांगते की त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला आत्ता थेरपी मिळाली की तो छान झाला, नॉर्मल झाला. असं नाही. तो पुन्हा पुढे थोडा मोठा झाला की त्याचे प्रॉब्लेम वेगळे असतात.
आणि वयात येणाऱ्या मुलांचे प्रॉब्लेम तर अजून वेगळे असतात. 100 मुलांमध्ये आता 4 मुलं ऑटिझमची आढळत आहेत, इतकं हे प्रमाण वाढले. आणि साधारणतः आपण जर 2000 साली बघितलं तर 100 मुलांमध्ये 1 मुलगा ऑटिझमचा होता. आणि त्यातही मुलांचं प्रमाण खूप आहे आणि मुलींचं प्रमाण तुलनेत कमी आहे. पण पण इथे खूप मोठी मेघ आहे. जरी आपल्याला वाटत असेल की मुली कमी आहेत ऑटिझमच्या, बरं आहे सगळे, पण मुलींचं प्रमाण जरी कमी असलं तरी मुलींची ऑटिझमची जी लेवल आहे ती खूप जास्त असते मुलांच्या पेक्षा. मुलं बरेचदा बॉर्डर लाईन मध्ये किंवा आपण माइल्ड मध्ये असतात, पण मुली मॉडरेट किंवा सिव्हिअरच ऑटिझम किंवा प्युअर ऑटिझम ज्याला आम्ही म्हणतो स्पेक्ट्रम वरती, तर तेच बघायला मिळतात. आणि मग अनेक वयात येतानाचे प्रॉब्लेम असतात, जसे आपल्या नॉर्मल मुलांचे आहेत, सर्वसाधारण मुलांचे आहेत, त्यांच्या शरीरात बदल होत असतात. जरी ऑटिझम, गतिमंद किंवा अजून कुठली डिसॅबिलिटी ही त्यांच्या त्या त्या याच्यानुसार आलेली असते किंवा मानसिक असते, ह्या सगळ्या गोष्टी. पण शरीर जे आहे ते वयात येत असतं, रिॲक्ट होत असतं ह्या सगळ्या गोष्टीतून. त्यांच्या शरीरात बदल होत असतात. आता साधं उदाहरण की आपण बघतो की जर पाळी येणार असेल तर त्या छोट्याशा मुलीच्या आयुष्यात किंवा तिच्या शरीरात किती बदल होतात आणि तिच्या मानसिक, तिच्या शारीरिक, आणि हे सगळं आजकाल निदान समजून सांगितलं जातं, मुलींना कळतं. आई वडील तेवढे सजग झालेत आता, आई तितकी म्हणजे ती सगळं माहिती असतं तिला, आणि तिला त्या मुलीला निदान आता ते कळतं, नॉर्मलचं सर्वसाधारण. पण इथे जर आपण बघितलं तर हे जे बदल होत आहेत माझ्या अंगामध्ये, हेच मुळात व्यक्त करता येत नाही. करेक्ट. तेच सांगता येत नाही आणि मग त्यामुळे खूप त्रास होतो. आणि मग ह्या दिवसांमध्ये म्हणजे तू थोडस जर विचार केला की लहान मूल ऑटिझमचा आहे, त्याच्यावर आई वडिलांनी खूप मेहनत केली, स्वीकार केला, त्याच्यावरती काम केलं आणि तो आता बऱ्यापैकी बॉर्डर लाईन लेवलवरती आला आणि त्यांना वाटलं की आता झालं, सगळं छान झालं, सगळं चांगलं झालंय, की तो लगेच वयात येतो. करेक्ट. आणि वयात आलं की त्याचे हे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात. त्यामुळं कायम आई वडिलांना नेहमी व्हायब्रंट त्या मुलासोबत राहावं लागतं. कायम एक नाही तर एक प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात. मग आम्ही इथे सांगतो की त्या मुलाला सवय लावताना कशी लागली पाहिजे, की 12 वर्षाचं मूल, 15 वर्षाचं मूल पटकन पॅन्ट काढून बाथरूम मध्ये जातं सगळ्यांच्या समोर, तर ही सवय कुठे लागली पाहिजे? 5 वर्षाचं मूल असताना, की त्याला ते शिकवताना तुम्ही कसं शिकवायला पाहिजे. किंवा मुलगी असेल तर तिला कशा पद्धतीने वागायला पाहिजे, घरामध्ये कसं राहायला पाहिजे, समोर. त्याच्यानंतर टच जो असतो सगळ्यात महत्वाचा, ह्या मुलांना नाही आवडत एक तर टच केलेला, आणि दोन्ही टोकाचंही असतं की मग त्यांना खूप आवडतं कुणालाही जाऊन भेटायला, दोन्ही गोष्टी. आणि मग ह्याचा कोणी वेगळं दुरुपयोग घेऊ शकतो, गैरफायदा घेऊ शकतो. आणि मग ह्यासाठी पालकांची ट्रेनिंग होणं, आईची ट्रेनिंग होणं, बाबांची ट्रेनिंग होणं खूप गरजेचं असतं आणि मग मुलांवरती काम करणं. हे सगळं ऐकताना ना मला आत्ताच ऐकताना इतकं असं म्हणजे की याला कसं सामोरं जात असतील, फॅमिलीज कशा ऍक्सेप्ट करतात लेकरांना. खरं म्हणजे ऍक्सेप्ट करण्याच्या पलीकडे काहीही नसतं, पण ऍक्सेप्ट केलं जातं फॅमिलीकडनं, सपोर्ट मिळतो फॅमिलीचा. फॅमिलीचा सपोर्ट मिळतो, पण त्याची एक प्रोसेस आहे. पुन्हा मी जसं म्हणते की पालक ना वेगवेगळ्या 4 स्टेजेस मधून जात असतो. जेव्हा त्याला कळतं की त्याचं मूल ऑटिझम आहे, स्वमग्न आहे किंवा अजून कुठल्या डिसॅबिलिटी आहे, तर सगळ्यात पहिले पालक ना डिनाय करतो. करेक्ट. नाहीच आहे, असं होऊच शकत नाही, माझं मूल असं असूच शकत नाही, अशा पद्धतीने ते हे होतं. आणि मग त्याच्यानंतर येते पुढची स्टेज की नाही, मग मी ह्या डॉक्टरला दाखवल्यानंतर बरं होईल, त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर बरं होईल. आम्ही त्याला डॉक्टर शॉपिंग किंवा थेरपी शॉपिंग म्हणतो. आणि मग तो फिरत राहतो. मग देव, दैव, बाबा, पूजा, वळका, गंडे, दोरे, मग यांनी हे केलं, हे सगळं करत असतो तो. आणि मग सगळं झाल्यानंतर कुठेतरी त्याला कळतं की आता ह्या मुलाला मला ऍक्सेप्ट करण्याशिवाय काहीच हे नाहीये. मग तिथे जाऊन तो पालक ऍक्सेप्ट करतो. आणि ते इतकं सोपं असतं का? नाही. त्याच्यामध्येही त्याची खूप धाकधूक चालू असते सगळी स्वतः सोबतचीच. आणि मग कुठेतरी जाऊन या तर पूर्णपणे ऍक्सेप्टन्स करणं, नाही तर पूर्णपणे निग्लेक्ट करणं, ह्या 2 गोष्टी होतात. की जे आहे ना आहे, आता त्याला सोडून दिलं जातं. त्याचं आपण त्याला खाऊ घालू, पिऊ घालू, किंवा अजूनही आपल्याकडे असं म्हटलं जातं की हे मागच्या जन्माचं काहीतरी पाप आहे किंवा ते दैवाचा अवतार आहे, त्याला तुम्ही सेवा करा वगैरे, पण त्याच्यावर काम होत नाही. असं ही 3री स्टेज असते. आणि 4थ्या स्टेजचा पालक असतो की त्याला ऍक्सेप्ट करतो, त्याच्यावरती काम करतो, त्याला डेव्हलप करतो अतिशय चांगल्या प्रकाराने, आणि मग
त्याच्यामध्ये खूप छान बदल दिसायला लागतात. आणि मग कुठेतरी जाऊन तो थोडासा पालकाला स्वतःवरती विश्वास यायला लागतो ह्या सगळ्या गोष्टींचा. तुझ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं मला वैशिष्ट्य असं वाटतं, की 2 ऑटिस्टिक मुलं त्याच्यातला एक गातो चांगला आणि एक तर तुझ्या मला वाटतं कार्यालयात पण काम हो, करतो. हो, हो, हो. सो हे इथपर्यंतची डेव्हलपमेंट शक्य आहे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर. अगदी फक्त 2च नाही, म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, की आतापर्यंत 15 मुलांनी आपल्या स्वतःच्या पायावरती उभं टाकलेलं. एक तर स्वराज राजपूत माहितीच आहे. अतिशय सुंदर गातो, पेंटिंग खूप सुंदर करतो. त्याला सगळी गाणी पाठ आहेत. सगळं काही इव्हन म्युझिकची त्याला सगळं नॉलेज आहे या सगळ्या गोष्टीतलं. आता तो स्टेज शो पण करतोय. ATD जे आहे आपलं यशवंत कला महाविद्यालयातलं, तर तिथून डिप्लोमा पण करतोय तो ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि ह्याच्या मागे जितकी त्याच्या टीचरची, जितकी सेंटरची, आमच्या सगळ्यांची मेहनत आहे, त्याही पेक्षा कितीतरी पटीने त्याच्या आईची मेहनत आहे करेक्ट. ह्या सगळ्यांसाठी. आणि हे जर जसं आपण पहिल्या याच्यात बोललोच होतो, की ऍक्सेप्ट केल्याशिवाय, काम केल्याशिवाय हे होणं शक्यच नाहीये. दुसरं मी जसं म्हणाले, की किरण जोशी. किरण आमच्याकडे आला होता त्यावेळेला अगदी 7-8 वर्षाचा किरण होता. हायपर, खूप त्रास देणं, त्याला लिहिता येत नव्हतं. पण अकॅडमिक लेवल त्याची चांगली होती. गडबड करणं. बऱ्याचदा ना ऑटिझम मुलांना किंवा स्पेक्ट्रमवरच्या मुलांना स्पीच नसतं, बऱ्याच मुलांना. आणि असलं तरी ते खूपच लिमिटेड असतं किंवा मग ते रिपिटेटिव्हली असतं, की मी जे बोलतोय तोच ते बोलतोय, अशा पद्धतीचं असतं. तर त्याला तसं त्याचं कम्युनिकेशन डेव्हलप करणं, कारण त्याला स्पीच नव्हतं. आणि तो आज उत्तम प्रकारे आरंभमध्ये आज गेली 6 वर्ष झालं काम करतो. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर मला वाटतं ही खूप मोठी अचिव्हमेंट असते. असं नाहीये की मूल ऑटिझम आहे, मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याचं पुढे काहीच होऊ शकत नाही. तर ह्या अतिशय छान सक्सेस स्टोरीज आहेत, की त्यांना उत्तम रीतीने जर त्यांना थेरपीज दिली, एज्युकेशन दिलं, त्यांना प्रेम दिलं, सगळ्यात महत्वाचं त्यांची काळजी घेतली, तर ते उत्तम रीतीने डेव्हलप होऊ शकतात. ग्रामीण भागामध्येही ऑटिस्टिक मुलं असतात. आता तू म्हणालीस की 100 4 ऑटिस्टिक आहेत. सो ग्रामीण भागातही हे प्रमाण बऱ्यापैकी आहे. सो ही पालक मंडळी ज्यांना काहीच माहिती नाहीये, अशी मंडळी त्यांना सरळ मेंटल हॉस्पिटलला घेऊन जातात. आपल्याकडे अजूनही ऑटिझम हा शब्दच माहिती नव्हता. आपल्याकडे ते पागलच म्हणतात. हा, डायरेक्ट वेडा म्हणतात. वेडा म्हणतात, पागल म्हटलं जातं, किंवा खूपच हट्टीपणा आहे म्हटलं जातं, किंवा हो. खूप लाडावलेलं मूल आहे असं म्हटलं जातं. अजूनही आपल्याकडे ग्रामीणच काय, शहरी भागात सुद्धा त्याचा खरं तर अवेअरनेस नाहीये. आणि ग्रामीण भागात तर अजूनच नाहीये त्या सगळ्या गोष्टींचा. त्यासाठी मुळामध्ये काम होणं, अवेअरनेस होणं, ज्याच्यासाठी आपण खूप सारा प्रयत्न करतो अवेअरनेसचे या दृष्टीने, ते होणं खूप महत्वाचं आहे. माझा मुलगा ऑटिझम आहे का, माझा मुलगा गतिमंद आहे का, किंवा अजून काय आहे, हे पालकांनाच माहिती नसतं. तर ती माहिती होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही खेड्यांकडे जातो त्यावेळेला तिथल्या तज्ज्ञ लोकांना सुद्धा हा फरक माहिती नसतो. किंवा अजून एक सांगायचं म्हणजे, आता ऑटिझम शब्द आता प्रचलित झाला, पण नॉर्मल मूल सुद्धा ADHD असलेलं, म्हणजे अतिचंचल असलेलं, आणि ऑटिझमचं मूल, याच्यामध्ये खूप थीन लाईन असते. तर ती सुद्धा अजून तज्ज्ञांना ओळखता येत नाही. ओके. म्हणजे रॉंग लेबलिंग पण आता होत आहे लहान मुलांना. अतिचंचल असतात म्हणजे काय असतं? अतिचंचल असतात म्हणजे त्यांची अतिचंचलता असते खूप, म्हणजे एका जागी न बसणं, किंवा अभ्यासात हुशार, बाकीचं सगळं ओके, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, पण पटकन काय म्हणू, ऐकणार नाही कुठली गोष्ट, किंवा पळतच राहणार, किंवा उड्या मारत राहणार. हे अतिचंचल मुलांची लक्षणं आहेत. पण अतिचंचल मुलं ऑटिझम असतीलच असं नाहीये. ऑटिस्टिक बाळ आहे, तर या ऑटिस्टिक बाळाला सर्वसामान्यांच्या शाळांमध्ये नाही शिकवता येत, की खरं तर स्वीकारत नाहीत? स्वीकारत नाहीत. शिकवता नक्कीच येईल. आम्ही नेहमीच त्याचा ध्यास घेतो, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन झालं पाहिजे, इन्क्लुझिव्ह झालं पाहिजे. पण अजूनही आपल्याकडे नॉर्मल शाळांमध्ये, सर्वसाधारण शाळांमध्ये ऑटिझमची मुलं घेतल्या जात नाहीत. घेतली तरी ती 8वी पर्यंत घेतली जातात. अतिशय दुःखद आहे. का? तर 8वी नंतर 9वीला त्या मुलाला काढून टाकलं जातं, कारण त्यांच्या 10वीच्या रिझल्टवरती परिणाम होतो. अरे बापरे. हा, आणि मग 8वी पर्यंत फीज, काही नामवंत शाळा अशा असतात की त्या फीज घेतात, मुलाला आम्ही शिकवतो म्हणतात, पण 8वी पर्यंत त्या मुलाला साधं लिहिता येत नाही, बाकीच्या स्किल पण त्याच्या डेव्हलप होत नाहीत, त्याच्याकडे विशेष लक्ष देतच नाही. ह्या सगळ्या गोष्टींनी. त्यामुळे आपल्याकडे ना अजून इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये
किंवा त्या मुलांना शिकवण्यासाठीचे जे तज्ज्ञ लागणार आहेत त्या तज्ज्ञ नाहीयेत अजून इतक्या प्रमाणामध्ये. तसंच दुसऱ्या साईडला जर आपण बघितलं, ते मुलंही सर्वसाधारण शाळांमध्ये तुम्हाला माहितीये की त्यांचंही एक प्रकारचं रुटीन असतं, पॅटर्न ठरलेला एक असतो. पॅटर्न ठरलेला असतो, एक सिलेबस असतो, त्यांना त्या वेळामध्ये कंप्लीट करायचं असतं. एक मूल ऑटिझम मुलांना शिकवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. ते मूल जर इकडे तिकडे फेरी मारत असेल तर त्याच्यासोबतच 40 मुलं पण डिस्टर्ब होऊन जातात. त्यामुळे आम्ही पालकांना नक्की सांगतो की तुम्ही नक्की नॉर्मल स्कूलमध्ये घाला, पण कधी तो मुलगा नॉर्मल स्कूलमध्ये जायच्या त्याला त्या लेवलवरती बरोबरीचा आला घेऊन या, तुम्हाला की त्या ह्याच्यावरती. आणि मग तो जर तयार असेल, तो एका जागी बसायला शिकला, तो कमांड ऐकायला शिकला, तो टीचर काय म्हणते ते करायला शिकल्यानंतर तो पीर म्हणजे त्याचे जे विद्यार्थी आहेत आजूबाजूचे त्याच्या सोबतचे, त्यांच्यासोबत कशा पद्धतीने राहायचे आहे हे शिकलं की मग तुम्ही त्याला नॉर्मल स्कूलमध्ये टाका. मग आरंभ ऑटिझम सेंटर किंवा इतर ऑटिझम वाले जे सेंटर्स आहेत, त्या शाळांमधली शैक्षणिक पद्धती काय असते? शिकवण्याच्या पद्धती काय असतात? कारण प्रत्येक ऑटिस्टिक मुलगा हा स्वतंत्र आहे, वेगळा आहे. मग इंडिव्हिज्युअली लक्ष दिलं जातं की वर्गात बसून शिकवल्यासारखं शिकवलं जातं? ह्याच्यावर एक छोटासा आधी किस्सा सांगणार आहे की माझा मुलगा, लहाना मुलगा निधेय, मला नेहमी म्हणायचा की आई माझ्या एका क्लासमध्ये 40 मुलं आहेत आणि तेवढी मुलं तुझ्या पूर्ण शाळेत आहेत, 40 मुलं. त्यावेळेला मी त्याला जे सांगत होते की तुमची 40 मुलं एका वर्गातली असणं ते एकीकडे आणि आमचा एकच मुलगा असणं वेगळे. प्रत्येक मुलगा एक प्रत्येक वर्ग मुलगा आहे. एक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक जण वेगळा आहे अतिशय. मग त्याला सांगितलं जे काही सांगायची मी, तर तेच मी आता परत एकदा सांगते की प्रत्येक मूल वेगळं आहे. त्या प्रत्येकाचं आमची शैक्षणिक पद्धत वेगळी आहे. तो आल्यानंतर सगळ्यात आधी त्याचं असेसमेंट होतं पूर्णपणे, की तो काय आहे, आत्ता काय करतो, त्याला कुठले लेवल येतात, त्याची लेवलिंग काय आहे, त्याला कुठले कुठले स्किल्स येतात, त्याच्या आई वडिलांशी बोललं जातं आणि मग त्याच्यावरून त्याचा आयपी बनवला जातो. आयपी म्हणजे इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्रोग्राम. आणि मग तो प्रत्येकाचा वेगळा येतो. नॉर्मली आपल्याकडे क्लासरूम असे केलेले असतात की त्यांच्या वयानुसार आणि त्याच्या बौद्धिक त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार. पण तरीही एका क्लासमध्ये 8 मुलं असतील तर ती टीचर प्रत्येकाला एक एक शिकवते 1 to 1. ओके. कारण त्याचा सिलेबस वेगळा असतो, ह्याचा सिलेबस वेगळा असते. हा जरी 12 वर्षाचा मूल असला तरी त्याला अकॅडमिक येईलच असं नाहीये अभ्यास, आणि हा 12 वर्षाचा मूल असेल तर त्याला अभ्यास चांगल्या प्रकारे येऊ शकतो. त्यामुळे ती त्याच्याजवळ जाऊन जो मुलगा असेल त्याच्याजवळ जाऊन त्याला अगदी पेंटिंग करायला शिकवेल किंवा अजून कुठली गोष्ट शिकवेल, आणि दुसरा जो मुलगा आहे जो अभ्यास करतोय तर त्याला अभ्यासाचं शिकवेल. म्हणजे ही इतकी तारेवरची कसरत असते प्रत्येक मुलासोबत काम म्हणजे करताना. 40 मुलांचे 40 वर्ग आहेत असं म्हणायला पाहिजे. एक्झॅक्टली 40 वर्ग आहेत, 40 सिलेबस आहे त्यांचा प्रत्येकाचा वेगळा, त्याच्यावर काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांचं ठरलेलं रुटीन असतं. ऑटिझम मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की त्यांना शेड्यूल खूप लागतं. शेड्यूल अतिशय व्यवस्थित पाहिजे, म्हणजे उद्या काय घेणार आहोत हे त्यांना आजच सांगितलं गेलं पाहिजे, किंवा सकाळी आल्या आल्या त्यांचं शेड्यूल, त्या मुलाचा फोटो आणि त्याच्या खाली आपण त्याचं शेड्यूल लावलेलं असतं की तो आल्यानंतर प्रार्थना घेणार आहेत, प्रार्थनानंतर कम्प्युटर क्लास असणार आहे, मग त्याच्यानंतर त्याचं जर लिखाणाचं असेल तर लिखाण रायटिंग असेल, त्याच्यानंतर रीडिंग असेल, मग जर डान्स क्लास असेल ग्रुपमध्ये तर डान्स क्लास. आणि जर समजा एखादी टीचर त्या आली नाही आणि तो जर क्लास होणार नसेल तर त्यांना आधी कल्पना द्यावी लागते ह्या सगळ्या गोष्टींची. नाही तर मग ते खूप हायपर होतात, त्यांना पटकन ऍडजस्ट करता येत नाही त्या गोष्टींची. म्हणून प्री शेड्यूल असणं खूप गरजेचं आहे, आणि असं 40 मुलांचं प्री शेड्यूल आमच्याकडे तयार असतं रोज. रोज. आणि वेगळं काही होणार असेल तर अगदी वेगळं. म्हणजे आजचंही उदाहरण, आज आता अॅन्युअल डे फंक्शन आहे, तर गेली 8 दिवस झाला आम्ही त्यांची मानसिक तयारी करत होतो की अॅन्युअल डे फंक्शन कसं असणार आहे, त्याची तयारी काय असणार आहे, त्याचं परफॉर्मन्स कसे असणार आहे, कुणानंतर कोण येणार आहे, मिनिट टू मिनिट प्रोग्राम त्यांना द्यावाच लागतो. अगदी. पण मग हे नंतर नंतर आता शाळा आहेत म्हणून ठीक आहे, पण पालक वृद्ध व्हायला लागतात आणि मुलं मोठी व्हायला लागतात, तर हे रुटीन पाळणं अनेकदा अवघड होऊन जात असेल. अशा वेळेला त्या बाळांची काय अवस्था होते ग? आरंभ सुरू करण्यामागे तुला मुळातच माहितीये की आता ती निवासी झालेली आहे. हा, आता निवासी झाली आहे ती. पण मुळात जेव्हा आरंभ 15 वर्षापूर्वी सुरू केलं त्याचं मुळातच कारण हे होतं की त्या मुलांना थेरपी मिळाली. इथे थेरपी मिळत नव्हती, सगळ्या थेरपी एका ठिकाणी मिळाल्या.
मग त्याच्यातून गरज निर्माण झाली, जशी मुलं मोठी झाली की त्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे, स्पेशल एज्युकेशन मिळालं पाहिजे. मग 18 वर्षाच्या वरची मुलं झाली तर त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपल्याकडे व्होकेशनल ट्रेनिंग झालं. आणि माझ्याकडे काही वर्षापूर्वी पालक आले होते. हे काही प्रॉब्लेम आपल्यालाही माहिती असतात भविष्यातली, पण ना आपण त्याची उत्तरं माहिती असताना सुद्धा त्याला थोडं बाजूला ठेवून देत असतो, हा की आत्ताच नको ना, ह्याच्यावर आत्ताच कशाला विचार करायचा आहे, बघू ना, देखेंगे, पुढे बघू, देखेंगे, बाद में आल्यानंतर क्या. बघू या सगळ्या. पण माझ्याकडे ना एक खूप मराठवाड्यातल्या अतिशय नांदेड जिल्ह्यातल्या एका गावातून एक दाम्पत्य आलं होतं त्यांच्या मुलाला घेऊन, ऑटिझम मुलांना घेऊन. आणि माझ्या समोर आले, बसले आणि साधारणतः 40 वर्षाचा मुलगा होता. 70-72 वर्षाचे सर होते त्याचे वडील आणि 71 वर्षाची त्याची आई होती. चांगल्या कुटुंबातले, नाही असं नाहीये हा, चांगल्या कुटुंबातलं सांगते मी, म्हणजे याच्यावरून लक्षात घे की गरीब कुटुंबातली तर काय अवस्था असू शकते ह्या सगळ्या गोष्टींची. आल्यानंतर त्यांनी मला पहिला नमस्कार वगैरे झाल्यानंतर पहिला प्रश्न विचारला मला, मॅडम आता ह्या मुलाचं करायचं काय? म्हणलं मग म्हणजे नाही, म्हणजे आता मला सांगा, ह्या 40 वर्षाचा माझा हा मुलगा आहे, त्या मुलाचं करायचं काय? कारण तेही थकले होते ना ते थकले होते. आणि मग तिथून खरी ह्या जो आपण आत्ताचा प्रोजेक्ट आता करतोय किंवा हे करतोय त्याला खरं तर सुरुवात झाली, की मी हा 40 वर्षाचा झालाय, ह्याची बहीण आहे ती अमेरिकेत सेटल झालीये, मी आणि ही आम्ही दोघंही जण आता एवढ्या एजचे झालोय आणि आता आम्ही त्याला सांभाळू शकत नाही. बरं माझ्या घरी मी नोकर ठेवू शकतो एवढा सधन आहे, माझ्याकडे कार आहे त्याला फिरवून आणायला, तरीही तो खूप त्रास देतो, कारण त्याला काम नाहीये ना. आणि सांभाळणारी लोक सुद्धा कितपत सांभाळणार, त्यांना माहितीच नसतं ते पद्धतीने सांभाळणं. किंवा बऱ्याचदा आपल्याकडे सांभाळणं म्हणजे काय होतं की आपण डिपेंड करून ठेवणं हो. त्या मुलाला. आणि मग तिथून खरी गरज निर्माण झाली की आपल्या मुलांसाठी निवासी शाळा असावी. आणि खरं तर हे खूप गरजेचं आहे. आणि मग लक्षात येतं की मुलं मोठी होत जातात तर पालकांचंही वय वाढत जातं. मुलं जशी मोठी होतात तशी पालकांची ताकद कमी होत जाते आणि मुलांची ताकद वाढत जाते. आणि हे घरी सांभाळणं खूप अवघड होत जातं. कारण आजकाल माहितीये की पैसे दिले तरी माणसं मिळत नाहीत ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि आपण निवासी शाळा केलेली आहे आणि तिथे निवासी मुलं जी आहेत ती महाराष्ट्रभरातून आपल्याकडे आता ऍडमिशन्स झालेली आहेत. तुझ्या शाळेकडे मला यायचंच आहे, पण त्याच्या आधीचा एक प्रश्न माझ्या डोक्यात असा येतो, ही ऑटिस्टिक मुलं जगभरामध्ये सगळी आहे. विदेशामध्ये त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांच्यासाठी त्या स्कूल्स वेगळ्या आहेत, त्यांच्या फॅमिलीज त्यांना सांभाळून घेतात. सो या सगळ्यांसोबत तुझं वैचारिक आदान-प्रदान होत असतं. तिकडनं काय एक्सपिरियन्सेस तुझ्याकडे आले? तिकडे ना पालक मुलांना खूप डिग्निटीने हँडल करतात. सगळ्यात महत्वाचं ऍक्सेप्टन्स लेवल खूप पटकन येतो. पालक आहेतच, नाही असं नाही, डिनाय होतं, डिप्रेशन होतं, या सगळ्या फेजेस असतात. पण मी नेहमी म्हणत असते की अपंगत्व म्हणजे आयुष्यात आलेला ना तो स्वल्पविराम असतो. खरं फुल तर स्टॉप नाहीये. फुल स्टॉप नाहीये, स्वल्पविराम असतो. तिथे वाक्य जिथे थांबतं, जिथे आयुष्य थांबतं, त्याच्यानंतर किती लवकर तुम्ही पुढचं आयुष्य सुरू करता हे खूप महत्वाचं असतं. तर तिथे ते बघायला मिळतं आपल्यापेक्षाही, की तिथे फार पटकन मुलाला ऍक्सेप्ट केलं जातं. हा माझा मुलगा असा आहे ना तर आहे, आता मी त्याला काय काय देऊ शकतो. तिकडच्या यंत्रणा खूप छान आहेत, सरकारी प्रशासकीय यंत्रणा खूप यंत्रणा. छान आहेत. अगदी खूप सरकार काम करतं, त्यांच्यासाठीच्या थेरपीज असू देत, त्यांना लागणारी मेडिकल हेल्प असू देत, सगळं काही सरकार देतं. त्या मुलाला शिष्यवृत्ती, त्या मुलाला लागणारा काही खर्च सरकार दिला त्याचा जातो. मेडिकलचा खर्च मेडिकल, वगैरे सगळं. समाजाची बघण्याची दृष्टी खूप छान आहे तिकडे. म्हणजे पटकन आपल्याकडे जसं आपण सुरुवातीलाच म्हणालो की या मुलाला पागल किंवा वेडा Direct किंवा असं म्हणतात. काही म्हटलं तसं तिकडे होत नाही. बऱ्याचदा तिकडच्या बरं असं नाहीये की तिकडची आई फ्रस्टेड असते. हो. आईच तिथे सगळ्यात जास्त सफर होत असते, तीच मुलाला घेऊन सगळीकडे जात असते, त्यामुळे हे लक्षात येतं. पण त्यातल्या त्यात तिकडचं आणि इकडचं जर आपण बऱ्याचदा कंपॅरिझन केलं तर आपल्याकडे अजून फॅमिलीचा सपोर्ट खूप छान मिळतो. अजूनही आपल्याकडे माणसं आहेत काही बाबतीमध्ये, एकमेकांना समजून घेण्यात आहेत किंवा कुटुंब व्यवस्था आहे किंवा मित्र व्यवस्था आहे. मी नेहमी आपल्या पालकांना सांगत असते की जी तिकडे नाहीये. तिकडे ऑटिझम मुलांना सांभाळताना ती आई किंवा पालक एकत्र, एकटे किंवा दोघच जण एवढेच सफर होत असतात. आज आपल्याकडे मला गरज पडली तर माझी 4 मित्र उभी राहू शकतात.
किंवा माझ्या घरचे उभे राहतात. तर ही सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे खूप आहे, जी तिकडे नाहीये त्या परदेशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी. निधेय आणि श्रीहरी या दोघांच्या रिलेशनवर मला तुला बोलायचं आहे, की श्रीचा बॅकबोन जो आहे तो निधय आहे, बरोबर आहे? म्हणजे अनेक गोष्टी मी बघितल्यात, की जो तुला आणि बाळासाहेबांना न सांगता तो श्री त्याच्यासोबत शेअर करतो. हो. निधेयने कसं ऍक्सेप्ट केलं आपल्या मोठ्या भावाला? खरं तर ना, श्रीहरीचं जेव्हा आम्हाला कळालं होतं, आम्ही त्याच्यावरती मेहनत करत होतो. ऍक्सेप्टन्स येण्याचा जो पिरियड होता किंवा तो आल्यानंतरचा होता, त्यानंतर आम्ही ठरवलं होतं दोघांनी, की आपण दुसरं मूल होऊ द्यायचं नाही. होऊ द्यायचं नाही. होऊ द्यायचं नाही. आपल्याला हे एवढं एकच मुलं आहे आणि यालाच आपण सगळं करू वगैरे 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 असं. आणि ते सगळं आपण त्या किंवा दुसरं मूल करून ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर, किंवा दुसऱ्या नॉर्मल मुलाकडे दुर्लक्ष झालं तर. पण असं म्हणतात की काही व्यक्ती तुम्हाला आयुष्यात भेटतात आणि त्या तुम्हाला सांगतात की नाही, तू होऊ दे दुसरं मूल, आणि त्यानंतर श्रीहरीमध्ये जो बदल होईल अच्छा, तो खूप वेगळा असेल, पॉझिटिव्ह असं. पॉझिटिव्ह असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुलाही एखाद्या नॉर्मल मुलाचं बालपण काय असतं, ते त्याची वाढ काय असते, त्याचं डेव्हलपमेंट ग्रोथ पिरियड काय असतो, ह्या सगळ्या विकासाचे टप्पे काय असतात, त्याचाही तुमच्या दोघांना अनुभव घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि मग जेव्हा आम्ही ठरवलं की आपण दुसरं बाळ होऊ द्यायचं, त्यावेळेला खूप साशंक होते मी, कारण ह्याला तो ऍक्सेप्ट कसा करेल आणि त्याला हा कसा ऍक्सेप्ट करेल. त्यामुळे सुरुवातीचे दिवस खूप खूप खडतर गेली, कारण मला श्रीला बिलकुल आवडायचं नाही की बाळ आहे आणि हे सगळं आहे. आज मुद्दाम म्हणजे मी सांगते, बोलतं केलंच आहेस तू, तर मी म्हणजे अगदी सांगते की मला श्रीहरीला बाहेर हे करून, बाहेरच्या रूम मध्ये ठेवून, निधयला छोटं बाळ असताना त्याला किचन मध्ये बसवून चेअर मध्ये मग मी स्वयंपाक करायची, का तर श्रीहरी निधयला मारतो म्हणून. अच्छा, त्याला ते आवडायचं नाही त्याला. आई डिस्ट्रीब्यूट झालेली जमायचं नाही. अशापासून सुरुवात होती. तिथपासून या दोघांमध्ये प्रेम निर्माण होणं, ही माझी खरी कसोटी होती ह्या सगळ्या गोष्टींवरची. मग आम्ही ना श्रीहरीला त्याला डिग्निटीनी वाढवायला सुरुवात केलं, की त्याला मोठा दादा आहेस तू, त्याचा दादा आहेस तू, त्याचे कपडे आणून दे, तू त्याची लंगोट आणून दे, तू त्याच्यासाठीच खेळणी आणून दे, आपण आता ह्याला घेऊन बाहेर जाऊयात का, अशा पद्धतीने त्याला विचारणं, त्याला करणं. आणि मग कुठेतरी या दोघांमध्ये हळूहळू ती बॉन्डिंग निर्माण झाली. आणि आज असं आहे की आज श्रीहरीला निधय सांभाळतो. कदाचित माझा तो निर्णय चुकला असता, तो मी जर घेतला असता तर, पण आज मला अभिमान वाटतो की निधय फक्त श्रीहरीचा बॅकबोन नाहीये, तर आमचा सगळ्यांचा बॅकबोन आहे. आज 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, मी अनेक ठिकाणी माझे दौरे चालू होते. ऑलमोस्ट मी घरी नसल्यातच जमा असायची, इतकी घरी कमी आणि बाहेर जास्त होते. ह्या सगळ्यामध्ये तर त्याला कोण सांभाळून घेतलं असेल तर निधेनी सांभाळून घेतलं. आणि अजून आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की निधेनी एक आर्टिकल लिहिलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की सगळ्यात जास्त तो श्रीहरीच्या कधी जवळ आला तर कोविडमध्ये. कारण त्याचंही रुटीन होतं ना निधयचं, की तो सकाळी 7ला शाळेत जायचा, यायचा 3 वाजता, मग त्यांचे ट्युशन असायचे, क्लासेस असायचं. पण तो सगळ्यात जास्त श्रीहरी, आणि तो विचार करायला लागला की दादा काय करू शकतो माझा, तो माझ्यावर किती प्रेम करतो, मी आलो नाही तर त्याला किती हे होतं. आणि मग त्या दोघांची बॉन्डिंग झाली. त्यामुळे आज ते दोघं जण अतिशय छान पद्धतीने घरी राहतात आणि आम्ही दोघं जण नवरा बायको कुठेही फिरायला जाऊ शकतो. तर मला असं वाटतं की हे फक्त एखाद्या स्वमग्न मुलाला वाढवताना आई किंवा वडिलांचीच कसरत नसते, तर त्यांच्या भाऊ बहिणींची पण खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान असतं ह्या सगळ्या. आपल्याकडे दुसरं असंही म्हटलं जातं की काही गोष्टी या अनुवंशिकतेने येतात. ऑटिझम अनुवंशिकतेने येऊ शकतो असं काही असतं? नाही, ऑटिझम अनुवंशिकतेने येत नाही. पण जर घरामध्ये एक मूल ऑटिझम असेल एखाद्या फॅमिलीमध्ये, तर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये ऑटिझम होण्याचं जे आहे ते 2% प्रमाण होतं. अच्छा. म्हणजे कुठल्याही एखाद्या लग्न झाल्यानंतर एखाद्या जोडप्याला मूल जेवढं होतं त्याचं जर 1% प्रमाण असेल ऑटिझम होण्याचं, तर त्यांच्या घरात ऑलरेडी ऑटिझम मूल असेल तर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये 2% असं एवढं वाढू शकतं. आपण 100तले 2% आहेत ना ते? 100तले 2% आहेत. हो. आणि ऑटिझम काही असं ठरवून येत नाही की गरीबाला झाले, श्रीमंताला झाले,
ह्या कास्ट मध्ये झाले किंवा या religion या मध्ये झालंय, रिलीजन मध्ये असं काही झाले, नाही. असं काहीही नाही. ऑटिस्टिक बाळ का जन्माला येतं? नाही, याचं कुठलंही कारण नाहीये, कुठलंही उत्तरच कारण, नाहीये. उत्तरच ते नाहीये. कोणाच्याही पोटी येऊ कुणाच्याही शकतं. पोटी येऊ शकतं. त्यांना जपणं, सांभाळणं आणि छान आपल्या पद्धतीने तयार करणं इज इम्पॉर्टंट. आता तुझ्या आरंभकडे येऊयात. जेव्हा आरंभ करायचं ठरवलंस, तेव्हा या शाळेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काय होता आणि कुठल्या पद्धतीचा त्रास झाला किंवा कुठल्या पद्धतीची मदत झाली? आरंभची खरी खरी लढाई होती ती अस्तित्वाचीच. ज्या गोष्टीसाठी आपण काम करणार आहोत ती गोष्टच लोकांना माहिती नव्हती. 15 वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये, तेव्हाच्या औरंगाबादमध्ये आणि आताचं संभाजीनगर, शब्द जरी औरंगाबाद आला तरी औरंगाबादमध्ये मी नेहमी म्हणते की ऑटिझमचा ए पण लोकांना माहिती नव्हतं. तिथून खरी आमची लढाई सुरू होती. तिथून खरं तर अडचणी होत्या. कुणासाठी काम करताय? ऑटिझम. मग ऑटिझम म्हणजे काय? मग ही मुलं काय असतात? ही मुलं वेडी असतात का? इथपासून प्रश्न सुरू व्हायचा. मग आहेत, मग मतिमंद असतात का? मग मतिमंद मुलांसाठी शाळा आहेत ना, मग पुन्हा वेगळ्या शाळेची काय गरज आहे? वेगळ्या सेंटरची काय गरज आहे? मग ती लोकांना समजून सांगणं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस होणं आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या घटकासाठी काम करतोय आपण, ऑटिझम मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी, पालकांनाच ह्या गोष्टीची साधारणतः माहिती नव्हती की आपलं मूल ऑटिझम आहे का अजून काही आहे. तर तिथपासून ती खरी लढाई होती. मग अडचणी अनेक आल्या की आम्हाला सगळ्यात पहिले सांगते की शाळेसाठी आम्हाला सेंटरसाठी जागा पाहिजे होती. आम्ही अनेक ठिकाणी जागा शोधत होतो शहरामध्ये आणि जागा जी आवडत होती, जी आपल्या ह्याच्यामध्ये बसत होती, तर तुम्हाला कशासाठी पाहिजे, असं करायचंय. नाही बाबा, आम्ही नाही देणार अशा मुलांच्या शाळेसाठी जागा. इथपासून आमची हे होती. मग आम्हाला एका ठिकाणी 2 रूमची जागा मिळाली. त्याच्यानंतर मुलांचा आवाज, नॉर्मल मुलांचा कितीही आवाज झालेला चालतो आपल्या समाजाला, पण ह्या मुलांचा थोडा जरी आवाज झाला तरी तो चालत नाही. लगेचच आजूबाजूचे लोक येऊन कंप्लेंट करायचे, मग ते बोलायचे किंवा काहीतरी हे करायचं. आणि मग अशा वेळेला त्यांच्याकडे जाऊन बसणं, त्यांना समजून सांगणं, त्यांच्या घरी चहा पिऊन येणं. मी नेहमी म्हणते की मी आता जाऊन चहा पिऊन येते त्यांच्याकडे, जर हे खूपच त्रास द्यायला लागले तर. इथपासूनच आहे. त्याच्यानंतर मग मदतीचं होतंच की हे सगळं वाढवणं, कशा पद्धतीने वाढवायचंय, फंडिंगसाठी मदत मिळवणं. एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा कुठलंही काम, हे जे सामाजिक काम आहे ते खूपच वेगळं आणि वेगळ्या लेवलवरच असतं. काही कुठलंही कमी किंवा जास्त नसतं. पण अनाथ आश्रम किंवा एखाद्या मुलांना शिक्षणासाठी मदत मिळणं तुलनेनं सोपी असते, जेवढ्या तुलनेमध्ये ह्या मुलांना मदत मिळते. माहितीच नाहीये ना. माहिती नाहीये. आणि दुसरे, डोनर असाही विचार करतो, दाता असाही विचार करतो की मी एखाद्या शिक्षणाच्या मुलासाठी जर मी मदत केली तर तो मुलगा शिकेल, स्वतःच्या पायावर उभं टाकेल, तो समाजामध्ये उभा राहील. या पद्धतीने या मुलांना मदत करून मी काय, इसमें मेरा क्या फायदा है? तर ही इथपासूनची आमची खरं तर अडचणी होत्या. मग बऱ्याच गोष्टींवरच्या शाळा, सरकारी यंत्रणेवरच्याही काही अडचणी होत्या की एखाद्या, मला नाही माहिती हे घ्यावं का नाही घ्यावं ते याच्यावर, पण आम्हाला एका ठिकाणी अपंगत्वाच्या प्रमाणपत्र घेणं किंवा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं अपंग मुलांच्या शाळेसाठी. तुम्ही काम करता अपंग मुलांसाठी म्हणून, तर ते प्रमाणपत्र घेण्यासाठी मला 5 वर्ष लागावीत. हे किती हे होतं, त्रासदायक होतं. आणि ते मिळालं कसं, तर त्याच्याही मागची एक स्टोरी आहे, ती मी मुद्दामून सांगणार आहे. आपण काम करत होतो, काम बोलतं, तुमचं काम पोहोचतं लोकांपर्यंत, अनेकांपर्यंत पोहोचतं. खूप छान अधिकारी आपल्या अपंग कल्याण आयुक्त म्हणून आपल्या पुण्याचे खूपच छान नितीन पाटील सर त्यावेळेला जॉईन झाले होते पुण्याला. आणि त्यावेळेला त्यांनी खूप सुंदर काम केलं, काही अधिकारी जे असतात ते. आणि त्यामध्ये त्यांनी ऑटिझमवरच्या काही कॉन्फरन्स घेतल्या पुण्याला, मुंबईला, आणि त्यांना कॉन्फरन्स घ्यायची होती आपल्या शहरामध्ये ऑटिझमवरती. आणि 2018 साली तेव्हा नुकतंच ऑटिझमला मान्यता मिळाली, म्हणजे इतके दिवस मान्यताही नव्हती ऑटिझमसाठी. आणि मग त्यांना पुण्यावरून सगळ्यांनी सांगितलं होतं, तुम्हाला संभाजीनगरमध्ये जाऊन घ्यायचंय तर तुम्ही आरंभमध्ये जा, अंबिका टाकळकर करतात, त्या तुम्हाला सगळं काही पुढे हे करून देतील आणि त्या तिथे छान काम करतात.
तर ते तिथून इथं येताना त्यांच्या पीएचा मला फोन आला, असं असं मी बोलतोय आणि तुम्हाला सरांना भेटायचंय, तुम्ही उद्या ऑफिसला येऊ शकता का? म्हणलं नक्की येतो आम्ही. मग त्यांनी बोलवल्यानंतर आम्ही गेलो. मग साधारणतः काय कॉन्फरन्स घ्यायची, विषय काय असले पाहिजे, तज्ज्ञ कोण, असं सगळं हे केलं. मग आरंभाविषयी बोलणं झालं, सगळ्याविषयी बोलणं. मग ते म्हणजे तुम्ही आमच्याकडे का बरं रजिस्टर नाहीये? म्हणलं सर माझी फाईल तुमच्याकडे आज 4 वर्ष झाली पडली आहे. 4.5 वर्ष झालं. 3 वर्ष झालं इथल्या ऑफिसला पडली आहे म्हणलं आणि 1.5 वर्ष झालं तुमच्या पुण्याच्या ऑफिसला पडली आहे म्हणलं. आणि ते हसले. ते म्हणाले तुम्ही उद्या येऊ शकता का? म्हणलं हो सर, येते मी उद्या पुण्याला. आणि न्यूट्रली त्यांनी ते सगळं काम बघितलं, सगळी फाईल बघितली, आपल्या इथलं काम बघितलं आणि त्यांनी 1 मिनिटामध्ये ती सही करून आम्हाला प्रमाणपत्र दिलं. यासाठीच 5 वर्ष लागली. यासाठी 5 वर्ष लागली. मग हे प्रशासन करतं काय? नथिंग. त्याच्यावरती बोलण्याचा म्हणजे मला अधिकार नाहीये या सगळ्या गोष्टींवर. पॉलिटिकल सपोर्ट असतो? नाही. 0? पॉलिटिकल सपोर्ट 0. मुद्दाम सांगू इच्छिते की आपल्या महानगरपालिकेकडे आम्ही जागा मागितली होती, शहरामध्ये जागा मिळावी म्हणून. आपल्या आयुक्तांनी जागा दिली आम्हाला, त्यावेळेसच्या आयुक्तांनी जे कोणी होते, आमच्या नावावरती जागा झाली. कोणती मीटिंग म्हणतात त्याला, सभा, सर्वसाधारण सभा, त्यामध्ये सगळं झालं, नोटीस निघाली, पण त्याच्यावरती सही होऊ दिली नाही आपल्या काही राजकारणी लोकांनी. आणि ती जागा एका इथल्याच पुढाऱ्यांच्या मेहुण्याच्या इंग्रजी शाळेसाठी देण्यात आली. नाटकांमधनही हा विषय ऑटिझम आलाय, चित्रपटांमधनही आलाय. मला वाटतं चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकरांनी भूमिका केली होती ऑटिस्टिक मुलाची, बरोबर? आणि नाटकामध्ये अतुल परचुरेंनी. तरीही समाज जागृती नाही झाली. नाही. खूप ठिकाणावरून आलाय. खरं तर कच्चा लिंबू ना, कच्चा लिंबू मध्ये ती गतिमंद आहे. गतिमंद आहे तो. मुलगी आहे ती. नाही अतुल परचुरे. नाही, अतुल परचुरेंचं नातिगोती नाटक होतं. नातिगोती नाटक, हो. आणि दिलीप प्रभावळकरांचा तो चौकट राजा होता. आणि कच्च्या लिंबू मध्ये ऑर्डोलन्सेस मध्ये येणाऱ्या मुलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे दाखवलं होतं, सगळं काय प्रॉब्लेम्स असतात ह्या सगळ्या. आणि आम्हाला ती एक खूप हे होती की निगेटिव्ह कडे तर जाणार नाही, समाज याचं सगळं निगेटिव्ह तर घेणार नाही या सगळ्याच्यात. पण त्यांनी ते छान दाखवलंय सगळं. म्हणजे वयात आल्यानंतर त्याला त्याची शारीरिक गरज आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती तो ते पूर्ण पिक्चर आहे. खूप सुंदर आहे, नक्की बघ. करेक्ट. पण मग याचाही फायदा नाही झाला? नाही होतो, याचा फायदा होतो, नाही असं नाहीये. की आपल्यालाही माहिती की जेव्हा तारे जमीन पे पिक्चर आला आणि तो पिक्चर प्रदर्शित झाला, त्याच्यानंतर मग लोकांना बऱ्यापैकी स्लो लर्नर मुलं, डिस्लेक्सिया या सगळ्यांबद्दल माहिती झाली. त्याचप्रमाणे शाहरुख खानचा माय नेम इज खान आहे, किंवा ना सगळ्यात जास्त जनजागृती जर केली असेल तर बर्फी पिक्चरनी. बर्फीमध्ये ती प्रियंका चोप्रा जी दाखवली, ती ऑटिझम मुलीची तिने भूमिका केलेली आहे. त्यामुळं होतो, नाही असं नाहीये. पण मग शेवटी आपण किती जनजागृती करतो तिथपर्यंत पोहोचणं, लोकांनी ते घेणं आणि ते परत त्यांच्या जेव्हा ते अशा मुलांना भेटतात किंवा पालकांना भेटतात त्याचा प्रतिसाद देणं, ही मला वाटतं खूप मोठी प्रोसेस आहे. याच्यासाठी अजून हे काम होणं खूप गरजेचं. 20 वर्षांपासून हे काम करतेस म्हणून विचारतो, असे काही प्रसंग आहेत तुझ्याकडे की मी जर तिथपर्यंत पोहोचले असते आधी तर हे बाळ छान झालं असतं, हे सुखरूप झालं असतं, असं काही घडला एखादा प्रसंग? खूप प्रसंग आहेत असे, खूप प्रसंग. काही ना खूप गावागावांमधून पालक मुलांना घेऊन येतात. म्हणजे हिंगोली असेल, वसमत असेल किंवा अगदी बुलढाणा जिल्ह्यातली असतील, आणि ती मुलं खूप छान आहेत, पण त्यांना सपोर्ट मिळाला नाही, त्यांना थेरपीज मिळाल्या नाही किंवा त्यांच्यावरती काम झालं नाही, म्हणून ती मुलं खूप हायपर ऍक्टिव्हिटीकडे गेलीत किंवा त्यांचं खूप बिहेवियर चेंज झालंय आणि ती खूप त्रासदायक झालंय. असं बघितल्यावरती खूप त्रास होतो की आपण आधी तिथे का बरं पोहोचलो नाही किंवा ते इथे का पोहोचले. त्यानंतर खूप खेड्यापाड्यातून मुलं येतात आपल्याकडे आणि त्यावेळेला त्याच्या आईला जेव्हा आम्ही सांगतो की रोज थेरपीला घेऊन या किंवा आठवड्यातून 3 दिवस थेरपीला घेऊन या,
तेव्हा मूल चांगलं आहे, त्याचे स्किल्स चांगले आहेत, तो डेव्हलप चांगला होऊ शकतो, तरी ती आई म्हणते, ताई आज जर मी कामावर गेले नाही तर माझ्या घरी चूल पेटणार नाही. त्या मुलाला थेरपीला घेऊन येऊ का मी कामावर घेऊन जाऊ? त्यानंतर काही असंही आहेत की काही सधन किंवा काही चांगली पालक आहेत की त्यांनी पालकांमुळे मुलांचं नुकसान होताना बघूनही खूप त्रास झाला. ते त्या पालक काय करतात की आला मुलगा, त्या थोडासा छान झालाय, डेव्हलप होतोय, त्याला काढून घेतात, नॉर्मल स्कूलमध्ये टाकतात, नाही तर इथून दुसरीकडे नेतात, दुसरीकडून तिसरीकडे नेतात आणि त्याला सगळं बंबार्डिंग करतात आणि तो मुलगा पुन्हा जेवढं त्याने गेन केलेलं असतं ते सगळं झिरो लेवलवरती येतं. लपवून वगैरे ठेवतात आपल्या हो लेकरांना, हो हो, घरात बंद अगदी करून ठेवून देतात. अगदी. मी म्हणलं ना, जिथे ऍक्सेप्टन्सच येत नाही तिथे मग सोशल याच्यामध्ये नेण्याचं, खूप लपवून ठेवणं, सांगायचं नाही, किंवा मग बॉर्डर लाईनचं जर ऑटिझम मुलगा असेल तर त्याचं लग्न करून देणं एखादी मुलगी गरीबाची बघून, आणि मग ते सगळे पुढचे कॉम्प्लिकेशन्स होणं, असंही सगळं होतं आपल्याकडे. आता आरंभची इन्स्टिट्यूट, आरंभ ऑटिस्टिक सेंटर जे आहे ते कुठपर्यंत पोहोचलंय आणि नेमकी काय प्रोसेस झालेली आहे आता? आता आपण जसं म्हणालो की थेरपीज, अर्ली इंटरव्हेन्शन, त्याच्यानंतर एज्युकेशन, वोकेशनल ट्रेनिंग आणि आता निवासी, इथपर्यंत 15 वर्षाचा हा प्रवास आहे. आजपर्यंत जवळपास आपण 1,500 ते 2,000 मुलांना थेरपीज मध्ये मदत केलेली आहे. 15 मुलं त्यांची स्वतःचे स्वतः पायावरती उभं टाकलेत. आपल्याकडचे 25 मुलं वोकेशनल मध्ये काम करतात आणि आपण त्यांना स्टायफंड देतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आता याचं पुढचं पाऊल आम्ही उचललेलं आहे, आम्ही आजूबाजूच्या कम्युनिटीमध्ये काम करतोय. वाळूज आणि वाळूजचा पूर्ण परिसर, कारण वाळूज माहिती की MIDC एरिया आहे, तिथे सगळ्यात जास्त वर्कर लोक आहेत आणि त्यांच्या मुलांसाठी काम होत नाही. आणि गावागावांमध्ये गेले 2 महिने झालं आपण कम्युनिटी सर्व्हे करतोय, बेसलाईन सर्व्हे करतोय. आतापर्यंत गेल्या 2 महिन्यामध्ये आम्हाला 45 मुलं सापडली आहेत आणि ती सगळ्या डिसॅबिलिटीची आहेतच. अगदीच किती किलोमीटरचा परिसर तो आहे? साधारणतः एक 30 किलोमीटरचा परिसर. 30 किलोमीटर मध्ये 45 लेकरं आढळली. हो. आणि मग ह्या लेकरांना, जी लेकरं आपल्यापर्यंत येऊ शकतात त्यांना घेऊन येऊन इथं थेरपी देणं किंवा त्यांच्यावरती काम करणं, जी नाही येऊ शकत तर त्यांना गावामध्ये जाऊन त्यांच्या तिथे त्या ठिकाणी त्यांना मदत देणं, हे आता आरंभ या लेवल पर्यंत पोहोचले. या सगळ्या किती विद्यार्थ्यांची, किती लेकरांची निवासाची व्यवस्था आहे? आता 25 निवासांची, 25 मुलांच्या निवासाची व्यवस्था आहे. मुलं मुली? मुलं मुलं, कारण ही खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठं हे आहे जबाबदारी असल्यामुळं की ही मुलं आपण घरी सांभाळताना, घरी आई वडील असतात, त्यांचे डिसिजन्स ते घेऊ शकतात, पण आपल्याकडे आल्यानंतर 24 तास यांना सांभाळणं, म्हणून आम्ही हळूहळू जायचं. आरंभ नेहमी हळूहळू पावलं टाकतं, पण ते व्यवस्थितरित्या पोहोचलं पाहिजे. ह्या आता शाळेमध्ये निवासी शिक्षक किती असतात? निवासी आता आपल्याकडे 2 शिक्षक असणार आणि त्यांना सांभाळणारं एक कुटुंब असणार आहे. अच्छा, म्हणजे साधारणतः 4 ते 5 4 ते 5 लोक असणार आहेत. आणि ती निवासाची जी मुलं आहेत त्यांना आपण 5 नंतर सकाळी 8 पर्यंत हे सगळा सपोर्ट लागणार आहे, 9 पर्यंत समजा, आणि त्यानंतर शाळेचा सपोर्ट स्टाफ असणारच आहे. मदत न करणाऱ्या माणसांची यादी खूप मोठी आहे. मदत करणारी माणसं, संस्था पाठीशी उभ्या राहिल्यात? अगदी राहिल्यात, खूप साऱ्या. नेहमी मी म्हणते की चांगली लोकही मिळाली आहेत, वाईट लोकही मिळाली आहेत, पण नेहमी आपण वाईट लोक किंवा जी हे आहेत त्यांना न बघता किंवा त्यांना न लक्षात ठेवता चांगल्या लोकांना मदत न मिळणाऱ्या लोकांपेक्षाही जास्त मदत मिळणारी लोक मिळाली आहेत. संस्था मिळाल्यात, कंपन्या मिळाल्यात, भरभरून प्रेम मिळालंय लोकांचं. तर अगदी नावं सांगायला गेलं तर अगदी ती खूप मोठी यादी आहे त्या गोष्टींची. त्या दिवशी आभार प्रदर्शनाच्या वेळेला बघितलं मी, तू 3दा पाणी प्यावं लागलं तरी ती खूप कमी लोक कमी होती. आणि एखाद्या ऑटिझम मुलांच्या संस्थेच्या उद्घाटनासाठी तू बघितलंस 400-450 लोक पूर्ण महाराष्ट्रभरातून आली होती. तर ह्यातच की आरंभ आता कुठेला जाऊन पोहोचले याची तुला अंदाज आलाच असेल या सगळ्या गोष्टी. काय स्वप्न आहे आरंभचं? जास्तीत जास्त ऑटिझम मुलांना, गतिमंद मुलांना मदत मिळावी, त्यांच्या पालकांना मिळावं. फक्त इमारती उभ्या राहू नयेत किंवा फक्त संस्था मोठी होऊ नये, तर मुलं मोठी व्हावीत. तशी 15 वर्षामध्ये मी म्हणलं 15 मुलं आज स्वतःच्या पायावरती उभं राहिली आहेत, स्वतःच स्वतः करतायत. कोणी अजून कुठे नोकरी करतंय, कोणी त्याच्या मेडिकल स्टोअरवरती काम करते, कोणी शेतामध्ये काम करतंय. तर अशी मुलं मोठी व्हावी आहेत.
हे महत्वाचं आहे. आणि आरंभने आधीच ठरवलं होतं की कधीही आरंभ असा एक्सपेंड करणार नाही, म्हणजे हे पण काम करायचंय ते असंच पण आहे. नाही, ते पण काम करायचं असं कधीच नाही. आपण तो एरिया ठरवून घेतलाय तसंच काम करायचं आणि अशा पद्धतीने ते करायचं. तुझ्याकडे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं तू ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे घेतेस, काही करतेस, असं काही आहे? जेव्हा आपण सगळ्यात इथं सुरुवात केली तेव्हा सगळ्यात मोठी एक अडचण काय होती माहिती का, या क्षेत्रातले तज्ज्ञ मिळणं किंवा शिक्षक मिळणं. मग त्याच्यासाठी आम्हाला खूप त्रास गेला पहिल्या वर्षभरामध्ये. मी एकटी कुठे पडणार ना. मग त्याच्यानंतर आम्ही असं सुरुवात केली की मी पण पालक आहे ना, मला करायचं होतं हे, म्हणून आपण हे करतोय अनेकांसाठी जे काही असेल श्रीहरी सोबत या सगळ्या गोष्टींचं. मग आम्ही पालक शोधायला सुरुवात केली अच्छा. आणि आज माझा 80% स्टाफ माझा पालक आहे. मग पालक शोधली, जी पालकांना काम करायचं होतं, त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी होती. मग त्यांना आपण ट्रेनिंग प्रोग्राम्स केले, त्यांना ट्रेन केलं, त्यांना त्यांच्या मुलासोबत अजून मुलांमध्ये काम करायची संधी मिळाली, त्यांचा मूल सोडून दुसऱ्या मुलांसोबत. आणि अशा प्रकारे माझ्याकडे जेवढी शिक्षक लोक आहेत त्याच्यात 80% स्टाफ माझे पालक आहेत. क्या बात है! हे फारच आणि त्या अप्रतिम. निमित्ताने मी जसं म्हणाले होते की मी आयटीत होते, मी नोकरी करत होते, माझा खूप छान पगार होता आणि मला ते सगळं सोडून घरात बसावं लागलं. त्यावेळेला जे काही मला डिप्रेशन आलं, जे काही मी त्या प्रोसेसमधून जात होते, जरी श्रीहरी शाळेत जात होता तरी मला खूप त्रास व्हायचा की मी घरी बसलीये, मी हम्म. काहीच करत नाहीये किंवा मला हेच नाही, आणि म्हणतो ना आपण त्या सगळ्या. आणि कुठेतरी जाऊन आर्थिक गरज मला जरी नसली तरी अनेकांना असते ह्या सगळ्या गोष्टींची. मग त्या आई पालकांची जी डिग्निटी आहे, तिला त्याच्यातून बाहेर यायला मिळालं. ती आज छान कमावतीये, ती तिच्या मुलासोबत आनंदाने जगतीये. आणि आपण असं म्हणतो की आपलं दुःख आपल्याला नेहमी मोठं वाटत असतं, पण जेव्हा आपल्यापेक्षा जास्त दुःख आपण जेव्हा बघतो त्यावेळेला लक्षात येतं की आपलं दुःख खूप कमी आहे. जेव्हा माझ्या सगट आमच्या जेवढ्या शिक्षक आहेत, आई आहेत, पालक आई, त्यांना सगळ्यांना असं वाटायचं की माझं दुःख खूप मोठं आहे, व्हाय मी, हे बघितल्यावर व्हाय मी असं वाटायचं. पण जेव्हा ते इथं आले, इथं आल्यानंतर ते बघायला लागले, जेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे माझा मुलगा चालतोय ना, आज असाही ऑटिझम मुलगा आहे की ज्याला व्हीलचेअरवर एखादी पालक आई उचलून आणून बसवते. ती 40-45 वर्षाची आई 15-20 वर्षाच्या मुलाला उचलते तेव्हा तिचं इथं काय होत असेल, किंवा तिची शिसू काढावी लागतो त्या मुलाचं. एखाद्या मुलाला 20 वर्षाचा 25 वर्षाचा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी आहे आणि तिला कळतच नाही आणि तिचे पिरियड्सचे पॅड सुद्धा आई चेंज करते, तर माझ्या मुलाला एवढं कळतंय ना. सो त्याच्यानंतर त्या आयुष्यात जो बदल होतो, त्या मुलाकडे बघण्याचा जो बदल होतो, तर हा एक खूप मोठा जो भाग आहे तो पालक प्रशिक्षणामुळं मला वाटतं की आम्ही कव्हर केलाय हा सगळा जो आहे तो. तू सोशल अवेअरनेसच्या पण गोष्टी करतेस, सगळंच करते. अंबिकेच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी कधी येतं जेव्हा तिच्या लेकरांचं यश बघते? कुठला असा प्रसंग होता की जेव्हा तुझ्या डोळे डबडबले होते? खूपदा झाले खूपदा झाले खूपदा. आम्ही नुकतंच व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. आपण पणत्या रंगवायचो सगळ्यात पहिले आधी. मग साधारणतः आपण एक 100 पणत्यांपासून सुरुवात केली होती. 2-3 वर्ष झाली, मुलांना आम्हाला छान ऑर्डर मिळायला लागल्या. आपलं जे व्होकेशनल आहे ते थोडंसं डेव्हलप होत होतं आणि त्यावर्षी मुलांनी छान अगदी खूप मोठ्या संख्येमध्ये हे सगळं कामं केली आणि आम्ही ठरवलं त्या वर्षीपासून की आपण ह्याच्यातला जो प्रॉफिट आहे तो सगळ्या मुलांना वाटून द्यायचा. जे काही 8 मुलं होती त्यावेळेला आम्ही 8 मुलांना सगळ्यांना, कुणाला ₹1000, कुणाला ₹500, कुणाला अगदी ₹1500 अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांना, आणि आम्ही काय केलं त्याच्यासाठीचे बँक अकाउंट काढले. आम्हाला ते पैसे असे हातात द्यायचे नव्हते आणि त्यांचे जाऊन बँकेच्या माणसाला बोलवून त्याचे सगळ्या प्रोसिजर करून पालकांसोबत त्यांचे अकाउंट काढले आणि आम्ही चेक दिले आणि तो एक कार्यक्रम केला. आम्ही कार्यक्रम केल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये चेक दिला. तर चेक दिल्यानंतर आम्ही मुलांना विचारत होतो की तुला ह्याचं काय करायचंय आता हे पैसे मिळालेत त्याचं. तर एका मुलाने खूप सुंदर उत्तर दिलं होतं, मैं ना मेरे दादी को इससे मैं साडी लेके जाऊंगा. मेरी दादी को ना मेरे चाचा जी को बोलती है वो साडी लेके नहीं देती है. त्याचे वडील नव्हते आणि आई आणि तो राहायचा. चाचा को बोलती है की वो साडी लेके नहीं, मैं लेके जाऊंगा. तेव्हा टचकन डोळ्यात पाणी आलं. त्याच वेळेला अजून एक प्रसंग असा झाला होता की आम्ही यांना मॉलमध्ये घेऊन जातो अवेअरनेससाठी सगळीकडे, आणि काय काय खरेदी करता येईल काय आहे. आणि एक साधू नावाचा मुलगा होता, तो आला की मॅम आपको ये ड्रेस बहुत अच्छा लगेगा, मुझे पैसे मिलने वाले, मैं आपको ये लेके देता हूँ.
ही समज त्या पोरांमध्ये येणं, ती म्हणणं आणि ती त्यांनी तुमच्या जवळ व्यक्त करणं, हे मला वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. मग असे अनेक प्रसंग आले. मुलगा 10वी येतो, 12वीचं सर्टिफिकेट घेऊन येतो, त्यावेळेला टचकन डोळ्यात पाणी येतं. किंवा मुलगा घरी काही सांगत नाही, घरी भांडणं झालेले असतात, अजून काही झालेलं असतं. तो येतो, आल्या-आल्या केबिनमध्ये येतो आणि आल्यानंतर म्हणतो की मॅम मुझे आपको कुछ बताना है. मला, आणि तो ते धड 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 सगळं सांगायला लागतो. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. किंवा वेदांश सारखा मुलगा आहे की जो येवल्यावरून येऊन पालक इथं राहिलेत त्याच्यासाठी. आल्यानंतर तो प्रचंड रडायचा, खूप त्रास द्यायचा, कुणालाही आवरायचं नाही आणि मोठमोठ्याने रडायचं. म्हणजे शाळेने 20 दिवस त्याचं फक्त रडणं ऐकलं. मग त्याच्यावरती काम सुरू केल्यानंतर, हळूहळू काम झाल्यानंतर तो आज सकाळी आल्याबरोबर माझ्या केबिनमध्ये येतो, गुड मॉर्निंग मॅडम. आणि आज पूर्ण दिवसभर तो आई वडिलांना सोडून राहतो. त्यावेळेला टचकन डोळ्यात पाणी येतं, नाही असं नाहीये. आणि हे हे आनंद अश्रू आहेत. तसंच त्रासही होतो, दुःखाचाही आवेग येतो, कशासाठी करायचं वाटतं, सोडून द्यावं ना, मी माझ्या श्रीला घेऊनही खूप छान आयुष्य जगू शकले असं वाटतं. नाही असं नाहीये. तेही प्रसंग अनेक आलेले आहेत आयुष्यामध्ये, नाही असं नाही. जेव्हा तुमच्याच सोसायटीतली एखादी व्यक्ती म्हणते आम्ही पिक्चरला जातो, आम्ही नाटकाला जातो, गाण्यांच्या कार्यक्रमाला जातो. तुम्हाला माहिती की आम्ही लेकराला घेऊन सगळीकडे जातो, श्रीहरीला घेऊन. आम्ही रात्री 11:30 12:45 वाजताची वेळ होती. आम्ही मस्त मूव्ही बघून हसत खिदळत वापस येत होतो. आणि खाली सोसायटीमध्ये लोक असतातच. अरे तुमचं मूल एवढं ऑटिझम आहे हा शब्द वापरला नव्हता. तुमचं मूल असं असून सुद्धा तुम्ही एवढे कसं काय खुश राहू शकता? असेही प्रसंग आहेत. लोकांची अशीही आम्ही हे ऐकलेले आहेत या गोष्टींचे. असं मला वाटतं दोन्ही आहेत हे सगळेच. शेवटचा प्रश्न की तू मुलांना व्होकेशनली तयार केलंस. आर्टमध्ये मुलं रमतात हे तुम्हाला आपल्याला माहिती आहे. सो त्यांच्यासाठी आर्टचे पण काही कोर्सेस सुरू केलेस, म्हणजे ड्रॉइंग, म्युझिक, ड्रामा या पण थेरपी म्हणून वापरता येतात. अगदी आपल्याकडे म्युझिक, ड्रामा, पेंटिंग हे सगळे थेरपी म्हणून आपण वापरतो. त्याच्यातून मग मुलं डेव्हलप होतात वेगवेगळ्या पद्धतीने. आणि मग जे मूल ज्याच्यात डेव्हलप झाले त्याची स्किल डेव्हलप करून आपण त्याला त्याचं रोजगाराचं उत्पन्न करतो. जसं स्वराज आता पेंटिंग काढून तो विकतो किंवा गाणी गातो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं आर्ट स्किल पूर्णपणे, आणि काही ठिकाणी असं आहे की काय म्हणू, हँडमेड गोष्टी आपण बनवायला शिकवतो त्या मुलांना. गेले अनेक वर्ष माझ्या घरातली दिवाळी जी आहे त्याच्या ज्या पंथी आहेत, जे माझ्या घरामध्ये प्रकाश देतात, त्या सगळ्या आरंभ इन्स्टिट्यूटच्या पंथी असतात. आणि तेवढीच एक मदत मी करू शकतो. आपल्यापैकी असंख्य माणसं अशी असतात की ज्यांना मदत करायची असते, पण योग्य ठिकाण माहिती नसतं. एक योग्य ठिकाण आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. स्वमग्न मुलं यांच्यापेक्षा आत्ममग्न असणारी जी माणसं आहेत ती जागृत होणं जास्त आवश्यक आहे. आणि या आत्ममग्न माणसांनी या गोड स्वमग्न मुलांसोबत काही काळ घालवावं, कदाचित तेही जमिनीवर येतील. अंबिकेसारखे असंख्य पालक जे आहेत त्यांनीही पुढे यायला पाहिजे. आपणहून काही गोष्टी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. अंबिके, गुरु नानकांची एक गोष्ट सांगतो की गुरु नानकांना एका गावामध्ये खूप चांगला आदर सत्कार केला त्यांचा लोकांनी. आणि बाहेर पडताना ते म्हणाले की हे गाव ओसाड पडायला पाहिजे. आणि एका गावात त्यांना तुच्छ वागणूक दिली तर ते म्हणाले की हे गाव आबाद राहायला पाहिजे. त्यांच्या शिष्याने त्यांना विचारलं की गुरुदेव तुम्ही असं का म्हणाला? ते म्हणाले चांगली माणसं जी आहेत ती जगभर पसायला पाहिजे म्हणून मी म्हणालो की हे गाव ओसाड राहू द्या. आणि दुर्गुणी माणसांना एकाच ठिकाणी राहू द्या म्हणून मी म्हणालो की हे गाव आबाद राहू द्या. तसं मी आज तुझ्या बाबतीत म्हणेन की आरंभ खूप ठिकाणी पसरू दे, चांगली माणसं तुझ्या आजूबाजूला येऊ दे. आणि तुझ्यातली जी सगळी स्वमुग्न लेकरं आहे ती समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये वावरताना दिसू दे. 8 आर्ट्स प्रोडक्शन्सच्या प्रेषित की पोटलीमध्ये आलीस आणि मन मोकळं बोललीस, सांगितल्यात सगळ्या गोष्टी, त्याबद्दल तुझे मनस्वी आभार. आणि थँक्यू व्हेरी मच थँक्यू. फ्रॉम द सोसायटी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.